मोक्का लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आलं। कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचं संभाषण झाल्याची माहिती एसआयटीनं कोर्टात दिली आहे। कराडनं सरपंच देशमुखांना धमकी दिल्याचंही एसआयटीनं कोर्टात सांगितलंय। तर कराडची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे। एसआयटी कडून अनिल गुजर यांनी माहिती दिलेली आहे। हत्येच्या दिवशी तिघांमध्ये 10 मिनिटं संभाषण झालं असं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये कळतंय। कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असा देखील दावा इथं करण्यात आलेला आहे। कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असा दावा एसआयटीने केलेला आहे। कराडच्या कोठडीसाठी 9 ते 10 कारणं सांगितलेली आहेत। त्यामुळे आता कराडला पुन्हा एसआयटीची कोठडी मिळते का हे पाहावं लागेल। कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी एक महत्त्वाची माहिती एसआयटीनं मांडलेली आहे। कराडच्या गुन्ह्यांची यादीच यावेळेस एसआयटीनं कोर्टात मांडली आहे। त्यामुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड यांचं उघड नाव जे आहे ते समोर येत असल्याचं दिसतंय। कारण कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी एक मोठी माहिती एसआयटीनं दिली आहे। हत्येच्या दिवशी घुले, चाटे, कराडचं फोनवरून संभाषण झालं असं एसआयटीनं म्हटलंय। हत्येच्या दिवशी तिघांमध्ये 10 मिनिटं संभाषण झालं असंही एसआयटीनं सांगितलेलं आहे। 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:40 तिघांचा संवाद झाला असा एसआयटीचा दावा आहे। कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असंही एसआयटीचं म्हणणं आहे। सरपंच देशमुखांचं अपहरण, संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं एसआयटीनं सांगितलेलं आहे। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे असा कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही असाही वकिलांचा युक्तिवाद आहे। वाल्मिक कराडच्या विरोधात ठोस पुरावा नाही, त्यामुळे त्याला जामीन द्या। कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असंही वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। तर कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंचा हा युक्तिवाद होता। आता कोणाचा युक्तिवाद वरचढ ठरतो आणि न्यायालय काय नेमकं या प्रकरणी निर्णय घेतं हे पाहावं लागेल। खंडणी हत्या प्रकरणात फक्त फोन कॉलवर बोलणं आरोप कसा? एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का असा कोर्टानं अधिकाऱ्यांना सवाल केलेला आहे। हत्येच्या गुन्ह्यात कराडच्या सहभागाची खात्री तुम्ही केली का असा कोर्टाचा अधिकाऱ्यांना सवाल आहे। 15 दिवसाची पोलीस कोठडी होती, त्यामध्ये ही चौकशी तुम्ही केली का? हत्येमध्ये कराड यांचा सहभाग आहे का हे तपासलं आहे का असाही सवाल कोर्टाने विचारलाय।